आपल्या सर्वच वैजापूर तालुका आणि शहराच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, परंतु तुम्हाला मंत्रिपदाच्या बी शुभेच्छा देतो. होणार आहे, 100% होणार. त्यांची टीव्ही पहा, अरे आमदार काय काय करू राहिले, मंत्री काय काय करू राहिले, परंतु आपला माणूस, आपला जे आहे तर ब्रह्ममिलिंद नारायणगिरी महाराज. कोण नारायणगिरी महाराज? ज्यांचं शेवट त्यांच्या मांडीवर जायले शेवट, त्या नारायण गुरुवारी नारायणगिरी महाराजचा शिष्य आहे. अतिशय स्वच्छ माणूस, कोणताही त्यांना असं नाद नाही. वैजापूरचं नाव मोठा करणार आहे शिंदे पाटील. या संभाजीनगरचा पालकमंत्री रमेश पाटील बोलणारच होणार, तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला डायरीवर लिहून देतो आणि मंत्री बी होणार, काही अडचण नाही झालं तर राजकीय संन्यास घेईल मी, मंत्रीने झाले तर हे चॅलेंजवर बोलतो, चॅलेंज सोडून बोलत नाही मी. सध्या काही मंत्र्यांचं मंत्रिपद जाणार अशी चर्चा सुरू असतानाच वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे हे मंत्री होणार अशी चर्चा देखील जोर धरून आहे. अशातच माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी वैजापूर शहरातील एका विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान एक विधान केले आहे. हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. साबेर खान यांनी आमदार रमेश बोरनारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एवढ्यावरच थांबले नाही तर तुम्हाला मी मंत्रिपदाच्या देखील शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळात तुम्ही मंत्री होणारच. जर तुम्ही मंत्री झाले नाही तर मी राजकीय संन्यास घेईल, असं विधान माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी केलं आहे. सध्या आमदार व मंत्र्यांचे तुम्ही कारनामे बातम्यांवर बघतच आहात. अशात आपले आमदार रमेश बोरनारे हे वेगळे आहे, त्यांच्याप्रमाणे बिलकुल नाही. ते ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांचे भक्त आहे. यामुळे त्यांना कुठलाही नाद नाही. त्यामुळे लवकरच ते मंत्री होणार. एवढेच नव्हे तर लवकरच ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होणार, असं सूचक विधान माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी केले आहे. वैजापूर शहरामध्ये अतिशय चांगलं काम केलं. विधानसभेमध्ये जर तुम्ही मोबाईलवर जर पाहत असाल तर आज विधिमंडळामध्ये सर्वात जास्ती बोलणारा व्यक्तिमत्व कोणी असेल ते रमेश पाटील बोलणारे. तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, आपल्या लाडके मुलाचं आपण कौतुक केलं पाहिजे. जे मुलगा चांगलं शिक्षण घेत असेल, ते मेरिट मध्ये येत असेल, ते MPSC ची परीक्षा पास होत असेल तर त्याच्या पाठीवर हात मारलं पाहिजे. वैजापूर शहराचं नाव मोठं करायचं काम रमेश पाटील बोरनारे सर तुम्ही केलेलं आहे. आणि तुम्ही येणाऱ्या काळामध्ये वैजापूरचं नाव मोठा करणार आहे शिंदे पाटील. या संभाजीनगरचा पालकमंत्री रमेश पाटील बोरनारेच होणार, तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला डायरीवर लिहून देतो, कारण याचा असं आहे, वचतप्पा तिथं मुंबईला गेलो आणि पाटील मुंबईला गेल्यानंतर त्यांचं ऑफिस पाहिलं. तो 100चं ऑफिस, 1000 लोक तिथे, 48 आमदार लाईनीत उभे, त्यांच्याशी बोलणं करायला. बाजूला कॅबिन कोणाचा? एकनाथ शिंदे साहेबाचा. त्यांच्या बाजूला कोणता? रमेश पाटील बोरनारे सरांचा. बोरनारे सरला भेटायचं, नंतर तिकडे जायचं. इतक्या मोठ्या पदावर आपला लाडका लेकरू जवळ असेल तर आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे. नाना पाटील सोपं नाही, इथपर्यंत कोणी जातच नाही आणि जाऊन बी देत नाही. गटबाजा इतके राहतात, पुढे काय करत. तुम्ही टीव्ही पहा, अरे आमदार काय काय करू राहिले, मंत्री काय काय करू राहिले, परंतु आपला माणूस, आपला जे आहे तर ब्रह्ममिलिंद नारायणगिरी महाराज. कोण नारायणगिरी महाराज? ज्यांचं शेवट त्यांच्या मांडीवर जायले शेवट, त्या नारायण गुरुवारी नारायणगिरी महाराजचा शिष्य आहे. अतिशय स्वच्छ माणूस, कोणताही त्यांना असं नाद नाही, कोणताही शौक नाही. अतिशय इमानदारीद्वारे काम करणारा माणूस, मालकरी माणूस. आज इतका मोठा सप्ताह झाला होता, अतिशय यशस्वी पार पाडले त्यांनी. आता संकटमोचन हनुमान मंदिरचं काम चालू होणार आहे, महादेव मंदिराचं काम चालू होणार आहे. राम मंदिर जे गेले 400 वर्ष जुना नदीच्या मागे, मी सांगितलं सर ते राम मंदिरचं काम करावं लागतं. आज तुम्ही मंदिर पाहते का? कालिका मंदिरचं काम चालू,
म्हणजे काम करीत असताना साधू संतांचे काम असून द्या, धार्मिक काम असून द्या, सर्वात पुढे आकार घेतो. 2027 ला तुम्हाला सांगतो, शपथविधी झाली सराची, शपथविधी मंत्रिमंडळाची शपथविधी झाली का सत्ता डिक्लेअर करू आम्ही, पुन्हा सत्ता रिप्ले, काही अडचण नाही. ते आनंदच वेगळा राहतो ते 7 दिवस. आणि त्या सप्त्यामध्ये अनेक भाविक अतिशय तिथं 7 दिवस कधी जातात तर माहिती पडत नाही. आपल्या सर्वच वैजापूर तालुका आणि शहराच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, परंतु तुम्हाला मंत्रिपदाच्या बी शुभेच्छा देतो. होणार आहे, 100% होणार. त्यांच्या कर्तव्यामुळे होणार आहे. ते अतिशय हुशार आहे, तुम्हाला सांगतो मी, अतिशय हुशार आहे. ते काय काम करायला अतिशय पक्के, कधी थकत नाही. सकाळी 7 वाजता बाहेर निघले तर रात्री 12 वाजता घरी जातात. सोपानी हे जनतेचं काम अतिशय चांगलं काम करतात. म्हणून तुम्ही हॅट्रिक होणार आहे, काही अडचण नाही. आणि मंत्री बी होणार आहे, काही अडचण नाही. नाही झालं तर राजकीय संन्यास घेईल मी, मंत्री नाही झालं तर हे चॅलेंजवर बोलतो, चॅलेंज सोडून बोलत नाही मी.